ओके. कंटिन्यू तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्यायचं नाही. नाकाने जर घेतलं ते मास्क जे आहे ना ते असं हलणार आहे. ते मास्क हल्ल्यामुळे याच्यात पाणी येऊ शकतं किंवा इकडे फॉग येणार, मग तुम्हाला काही दिसणार नाही. त्यामुळे नाकाने श्वास घ्यायचा नाही. कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचं आहे. ओके. आता ज्यावेळी आपण पाण्याच्या वरती श्वास घेतो तेव्हा आवाज येतो. पाण्यात बघतो तेव्हा असे बबल्स येतात. त्या बबल्सला घाबरायचं नाही. बबल्स येतात म्हणजे तुम्ही व्यवस्थित करतो. ओके. आता तोंडाने श्वास घ्यायचा म्हणजे फास्ट ब्रीथिंग करू नका. ओके. नाकाने श्वास घ्यायचा नाही. जे स्मोकर असतात त्यांना इझी होऊन जाईल. तुम्हाला जे ऋषभ पाण्याच्या खाली उतरतो तेव्हा आपण एकमेकांसोबत बोलू शकत नाही. त्यासाठी सिग्नल्स फॉलो करायचे असतात. सिग्नल्स असेल तर तुम्हाला काही त्रास झाला, वरती यायचं असेल, प्रॉब्लेम वाटला तर हा प्रॉब्लेमचा साईन. आपण इतर वेळेला हा ओकेसाठी करतो ना, आता इथे हा ओके नाही, हा प्रॉब्लेम साईन तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायचे आहेत पाण्याच्या. हा प्रॉब्लेम साईन, हा कम्फर्टेबल साईन. कम्फर्टेबल असेल तर कम्फर्टेबलचा साईन करायचा, प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेमचा साईन करायचा. चुकूनही कम्फर्टेबल हा साईन करायचा नाही, मग वरती घेऊन येणार. जर केलात तर कम्फर्टेबलचा रिप्लाय करते तर तुम्हाला खाली ठेवून. तुमच्या प्रत्येकासोबत आमचा टाईम मास्टर असणार, तो तुम्ही मागे सिलेंडरला होल्ड करणार आणि तुमचं डायव्हिंग कंडक्ट करणार. त्यामुळे घाबरायचं नाही. आता तिकडे बघा त्याच्या हातात जे दिसत आहे ना त्याला वेट सूट म्हणतात. तो स्कुबा डायव्हिंगचा सूट जसा मी घातलाय ना फुल घातलाय, कारण आम्ही पूर्ण दिवस पाण्यात असतो त्यामुळे आम्ही फुल वापरतो. तुमच्यासाठी हा प्रोव्हाइड केला जातो, पण तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नसतो. हा बोटवरती येईल म्हणजे सेफ्टीसाठी. तो रेंटेबल आहे, 200 रुपीज रेंट आहे त्याचे. पण त्याचे तुम्हाला फायदे पण सांगतो काय. ज्यावेळी आपण पाण्याच्या खाली जातो तेव्हा आपला बॉडी टेम्परेचर जो आहे तो 20 टाइम फास्ट कमी होतो, म्हणजे मायनस होतो. ते घातले तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करून ठेवतो. ओके. ज्यावेळी तुम्ही वेट सूट घालून पाण्यात उतरता तेव्हा आणि कितीही थंड असतो